अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील उपरी इथल्या तायप्पा सुरेश मुधाळे या दोडका पीक अवकाळी पावसाने धुवून गेले। या झालेल्या अस्मानी संकटात अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। याबाबत कृषी अधिकारी व तलाठी आणि पंचनामे केले। हातातोंडाला आलेली पिकांची झालेली नुकसानीने मुधाळे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत। गेल्या 3-4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वत्र अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून सोसाट्याचा वारा गारपीटमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचं चित्र आहे। काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या तायप्पा सुरेश मुधाळे या शेतकऱ्याच्या शेतातील वांगी आणि दोडका पिकाची अक्षरशः धुळधाण उडाली। यामध्ये अंदाजे 5 लाखाचे नुकसान झाले आहे। हातातोंडाला आलेली पिकांची पावसामध्ये वाहून गेल्याने मुधाळेवार दुःखाचा डोंगर कोसळला असून या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे। हुपरी इथल्या वाळवेकर नगर इथल्या तायप्पा मुधाळे यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये 5 लाख खर्चून वांगी व दोडका या पिकाची लागवड केली होती। गेल्या 2 महिन्यांपासून काबाड कष्ट करून दररोज घराचे 6 व बाहेरचे 11 मजूर असे एकूण 17 जण या पिकासाठी मेहनत घेत होते। कालपर्यंत आज दोन्ही पिके चांगलीच बहरली होती। दोडक्याच्या पिकांची पहिली 2 तोडी होऊन त्यातून उत्पन्नाचा मार्ग सुरू झाला होता। दरम्यान शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तायप्पा मुधाळे कुटुंबाचं घोर निराशा पदरी पडली। मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे दोडका हे पीक तारकाठीसह भुईसपाट झाले। यामुळे तायप्पा मुधाळे या शेतकऱ्याचं साधारणतः अंदाजे 5-6 लाखांचं नुकसान झालं आहे। हातातोंडाला आलेली पिकं गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। राज्य सरकारने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तायप्पा मुधाळे व त्यांच्या कुटुंबाने केली आहे। आज सकाळी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या या पिकाचा पंचनामा कृषी अधिकारी आशा कोरवी, तलाठी SP जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, तर उपनगराध्यक्ष बाळोसो रणदिवे, नगरसेविका सोनाली प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली। हुपरीहून महामीडिया 24 साठी प्रवीण कुंभोजकर। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।